आता आपण सुरुवात करतोय सुपर मार्केट राऊंडला। या राऊंड मध्ये आपण पुन्हा एकदा 3 नवीन भाग्यवान स्पर्धक निवडणार आहोत आणि ते 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा ओमला इथं बोलवलंय। ओम, या बाउल मधून मला 3 टोकन्स तू काढून दे। डोळे मिटायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायचे। 1 2 3। आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 6। अभिनंदन। दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 33। अभिनंदन। आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 4। आपल्या सुपर मार्केट या राऊंडच्या 3ही भाग्यवान स्पर्धकांशी करूया थोडंसं हितगुज। नमस्कार, आपलं नाव? कुसुम त्रिपाठी। कुसुम त्रिपाठी। हाँ जी। हाँ जी म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन तुम्ही? मग मराठीच? गर्व आहे तुम्हाला मराठी असल्याचा? हाँ, गर्व। मग थोडंसं मराठीत बोलावं लागेल आता आमच्याशी, चालेल ना? चालेल, चलेगा। चलेगा नाही, चालेल चालेल। चालेल। आता ज्या आपल्या त्रिपाठी भाभी आहे त्या आपल्याशी मराठीमध्ये बोलणार आहे, चालेल? मला सांगा, मग तुम्ही इकडे महाराष्ट्रामध्ये आलायत, महाराष्ट्रामध्ये कसं वाटतं तुम्हाला राहताना? किती वर्ष झाली महाराष्ट्रात राहून? 15 साल हो गए। 15 वर्ष तुम्ही मराठी लोकांबरोबर राहता, काय वाटतं त्यांच्याबद्दल? चांगली चांगली आहेत। त्रिपाठी भाभींनी सांगितलं मराठी माणसं ही चांगली आहेत आणि त्या सुद्धा आता मराठी झालेल्या आहेत। वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे। तुझं नाव? रुचिरा। रुचिरा, काय करतेस तू? मी फार्मसी करते। फार्मसी करतेस म्हणजे सगळं औषध पाणी वगैरे? हो। मग कधी जातेस शॉपिंगला बाहेर? केव्हा तरी। केव्हा तरी म्हणजे? नेहमी नाही पण केव्हा तरी। म्हणजे आई ज्यावेळेस ओरडते, असंच। खूप आटापिटा करते त्यावेळेस जातेस? हो। मग काय अनुभव येतात? थोडीफार माहिती आहे याविषयी, म्हणजे बर. प्राइजेस वगैरे, हा, पण ठीक, एवढं जास्त माहिती नाही। जास्त माहिती नाही, पण आता माहिती करून घ्यावी लागेल ना तुला? हो हो, नक्कीच। मग त्याच्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत? हा हा, म्हणजे जसे स्पेशल कोचिंग क्लासेस वगैरे आहेत का त्याच्यासाठीचे? नाही, नाही. कारण का मलाही आता ते शिकून घ्यावं लागणार आहे खरं तर। आहेत तसे क्लासेस? नाही, पण मग कसं शिकता तुम्ही हे सगळं? अनुभवातून। अनुभवातून म्हणजे जास्तीत जास्त पैशांमध्ये कमीत कमी खरेदी। तुमचं नाव? निर्मला कदम। कदम मावशी, मला सांगा तुमचे काय काय अनुभव आहेत शॉपिंग बद्दलचे? माझे खूप अनुभव आहे, कारण सुरुवातीपासून लग्न झाल्यापासून मी हाऊस वाईफ आहे हा, आणि हे सर्व घर सगळं मी चालवते। बर, त्यामुळे शॉपिंगचा दांडगा अनुभव तुमच्या हो, पाठीमागे। हो, बरोबर, करेक्ट। कधी भांडणं होतात का हो घरात शॉपिंग वरनं? नाही, असं कधी काय झालं नाही। असं कधी होत नाही, पण तुम्ही नको ती एवढी मोठी खरेदी करून आलायत आणि घरी नाही, मोठी ओरडा? शॉपिंग असलं तर मिस्टर सांगते हा. असतात, छोटीशी शॉपिंग म्हणजे महिन्याचा जो आपला किराणा माल असतो हा. ते मी घेऊन येते। पण मग कधी कधी कचकच होते हे पैसे मिळवताना, शॉपिंग साठी मला पैसे पाहिजे, नाही, असं थोडे काही पैसे नाही. द्या, अजिबात माझे नाही? तेवढे देतात ते, असं काय नाही। बर, काय करतात काका? मिस्टर रिटायर झालेले आहेत, एअर इंडिया मध्ये कामाला होते। एअर इंडिया मध्ये होता? मग काय विमान प्रवास तुमचा झाला असेल? भरपूर झाला, सर्व जग फिरून आले। आता मग सुपर मार्केट राऊंड खेळायला तयार आहे तुम्ही? हो हो। आपले 3ही स्पर्धक तयार आहेत सुपर मार्केट राऊंड खेळायला। या मार्केटमध्ये तुम्हा तिघींना खरेदी करायची आहे इथल्या किराणा मालाच्या साहित्याची। मी तुम्हाला एक ठराविक लिमिट देणार आहे, त्या लिमिट एवढी किंवा त्या लिमिट जवळ पोहोचणारी तुम्हाला खरेदी करायची। जर तुम्ही तेवढी खरेदी केलीत तर तुम्ही खरेदी केलेली सर्व साहित्य तुम्हाला मिळणार आहे, कळलं? पण एक अट आहे बरं का, ही संपूर्ण खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची आहे। थोडंसं अवघड आहे पण काही अशक्य नाही। चला तर बघूयात कोण करताय 1 मिनिटामध्ये खरेदी। आणि आजचं तुमचं लिमिट आहे 1000 रुपये आणि तुमची वेळ चालू होतीये आता। लवकर विचार करून खरेदी करा, 1000 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची आहे। 3:30 तुमचा 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। बघूयात आपल्या 3ही स्पर्धकांनी किती खरेदी केली ती। आपल्या 3ही स्पर्धकांच्या खरेदीचा निकाल माझ्या हातात आहे। सांगू शकत नाही कोण विजेता असेल ते। पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते।
त्रिपाठी भाभींनी केलेली खरेदी आहे 1766 रुपयांची. त्यानंतर रुचिरानी केलेली खरेदी आहे 104 आणि पुढचा आकडा मी सांगणार नाही. कदम मावशींनी केलेली खरेदी आहे 104, त्याच्याही पुढचा मी आकडा सांगणार नाही. कदम मावशी आणि रुचिरामध्ये कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतंय? अंदाज? रुचिरा. बघूयात कोण ठरलंय विजेता. रुचिराने केलेली खरेदी आहे 1044 रुपयांची, तर कदम मावशींनी केलेली खरेदी आहे 1047 रुपयांची. म्हणजे विजेती ठरलेली आहे रुचिरा. अभिनंदन रुचिरा, तुला मिळते तू केलेली खरेदी गिफ्ट. आपल्या सुपरमार्केट राऊंडची विजेती ठरलेली आहे रुचिरा. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडचे विजेते राऊत काका आणि दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडची विजेती रुचिरा हे दोघंही खेळणार आहेत आता जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्हाला मिळवायचा आहे खजिना, पण अचूक खजिना निवडण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा शोधावी लागेल अचूक चावी. काका आणि रुचिरा तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्या 2 चाव्यांपैकी एक चावी असणार आहे खजिन्याची. पण ती चावी निवडण्याची संधी जर तुम्हाला मिळवायची असेल तर खेळावा लागेल 1 मिनिटाचा छोटासा गेम. जो हा गेम जिंकेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. काका तुम्ही तयार? तयार. रुचिरा तयार? काका मला सांगा, याच्या अगोदर तुम्ही कधी डाळ निवडलीत घरी? होय, निवडली आहेत? निवडलेली. काकू बरोबर आहे, मी शहानिशा करू शकतो. होय, मदत करावीच लागते. मदत करावीच लागते सगळी, हॉटेलमध्ये काम करताना पण. कुठेही, घरी काही नाही, हॉटेलला काही. बर, म्हणजे तुम्हालाच काम करावं लागतं असं काही नाही, एक बरं. आवड छंद म्हणून. छंद म्हणून काका डाळ निवडतात. रुचिरा तू तर नेहमीच डाळ निवडत असशील. नाही, काहीतरी जरा वाटतंय डाळ निवडत नाहीस म्हणून. तांदूळ निवडलेत. तांदूळ निवडलेत पण डाळ नाही डाळ नाही निवडली. निवडली. काय करणार, डाळ इतकी महाग झाली ना, त्यामुळे डाळ निवडणं परवडत नाही, तांदूळ परवडतात. बरोबर ना? तुमचा आजचा गेम असा आहे की तुमच्या समोर आहे मसुराची डाळ. या डाळीमध्ये आम्ही लपवली आहेत काही बटणं आणि तुम्हाला 1 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त बटणं या बाउल्स मध्ये जमा करायची आहेत. जो अधिक बटणं जमा करेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. तयार? सगळेजण तयार? जोरात बोलूया, साडे म्हणे. आणि तुमची वेळ चालू होती आता. साडे माडे 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. बघूयात कोणी किती बटणं जमा केली आहेत ते. काका तुमच्यापासून सुरुवात करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. राऊत काकांनी जमा केलेली आहेत 14 बटणं. बघूयात रुचिराने किती बटणं जमा केली आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. रुचिराने जमा केली आहेत फक्त 11 बटणं. म्हणजे राऊत काकांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. बघूयात कोणती चावी राऊत काका निवडतात ते. राऊत काका कोणती चावी निवडणार? लाल. नक्की? नक्की. आणि हिरवी असली तर नको. तुम्हाला काय वाटतंय? हिरवी. हिरवी म्हणतात सगळेजण. इकडे लाल, हिरवी. लाल. लाल. नक्की? नक्की. लाल चावी निवडणार? होय, इकडची. घ्या. राऊत काकांनी निवडली आहे लाल चावी आणि रुचिराला मिळते हिरवी चावी. बघूयात कुठल्या संदुकीत दडलाय खजिना. कुठला रंग असेल, हिरवा की लाल? हिरवा. लाल. 1 मिनिट कन्फ्युजन नको. बघूयात कुठल्या पेटीमध्ये दडलाय खजिना. लाल असेल ना? हिरवा लाल हिरवा. आपल्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत राऊत काका. त्यांना मिळाले चॉकलेट्स. काका काय वाटतं? चांगलं आहे. आता चॉकलेट्स खाणार? हो, खाणार. तुम्ही पण खाणार? हो, आम्ही खाणार, मुलांना देणार,
सगळ्यांना नातवांना वगैरे देणार नातवंडांना सगळे खाणार. पहिलं तुम्ही- चॉकलेट कोणाला देणार? पहिलं तुम्हाला देणार. मला देणार. थँक्यू काकू, इकडनं माझ्याकडे रागाच बघताय ना. बघा नीट लक्ष ठेवा, पहिलं चॉकलेट मला देणार. पहिलं चॉकलेट तुम्हाला तुमच्याने आज हे सगळं साध्य झालेलं बरं. आहे. आनंदी आनंद आहे. धन्यवाद काका, पूर्ण झालेली आहे. तुमचं प्रेम असंच राहू देत आमच्यावर. धरून राहणार. आणि आजच्या भागाची विजेती ठरली आहे रुचिरा. तिला मिळालाय कूलर. अभिनंदन रुचिरा, थँक्यू. कूलर मिळालाय. काय वाटतंय? थंड वाटतंय. एकदम थंड हो. कूलर मिळालाय तुला. घरामध्ये कुठे लावणार आता हा कूलर? माझ्याच रूम मध्ये. तुझ्याच रूम मध्ये, दुसरीकडे कुठेही नाही? नाही. बर, मग तुझ्या बरोबर कोण कोण आलंय? माझे भाऊ आहेत 2. नमस्कार. आता ही तिच्या रूम मध्ये हा कूलर लावणार आहे. काय वाटतं त्याच्याबद्दल तुम्हाला? तिला कूलर मिळालाय, खूप आनंद झाला. तुम्हाला काय वाटतं? तिचं प्राइस आहे, तिलाच भेटणार. तिलाच भेट मिळणार. बरोबर. रुचिरा, तू फार्मसी करतेस आणि फार्मसीचा अभ्यास हा खूप टफ असतो. तो अभ्यास करताना डोकं फार गरम होऊन जातं आणि ते जर थंड ठेवायचं असेल तर तुला हा कूलर नक्की उपयोगी येणार आहे. आजच्या भागाची विजेती ठरली आहे रुचिरा. रुचिराप्रमाणे तुम्हाला सुद्धा 3.5 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम 3.5.